रविवारचा दिवस विक्रोळी पार्क साईट परिसरात राहणाऱ्या प्रमिला पाल कधीच विसरू शकणार नाहीत. त्याला कारणही तितकंच गंभीर आहे. प्रमिला यांच्या डोळ्यासमोर साक्षात मृत्यू उभा होता, पण आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी अतिशय धाडसाने आपले आणि इतरांचे प्राण वाचवले. दुपारच्या वेळी प्रमिला या स्वयंपाकघरात गॅस सिलेंडर बदलण्यासाठी गेल्या, तेव्हा गॅस सिलेंडरचे प्रेशर रोखणारा भाग अचानक उघडला गेला. क्षणात संपूर्ण गॅस बाहेर येऊ लागला. गॅस एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला होता. मात्र प्रमिला यांनी जीव धोक्यात घालून सिलेंडरवर हात घट्ट दाबून धरला. या प्रकारात त्यांच्या चेहऱ्यावर, नाकातोंडावर द्रवरूप गॅसचे फवारे उडाले, पण घाबरून न जाता त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. दिमाग कुछ काम नहीं कर रहा था, फिर सब बाहर थे, ऐसा मैंने दोनों के ऊपर फटक दे हाथ रख दिया. रखने को नहीं हो रहा था, फिर भी उसके ऊपर ऐसा करके नीचे झुक के उसके ऊपर जंप गए. प्रमिला यांचा ओरडा ऐकून शेजारच्यांनी त्यांच्या घरात धाव घेतली. संपूर्ण विभागाचा वीज प्रवाह खंडित करण्यात आला. संपूर्ण परिसर मोकळा करण्यात आला. हा सिलेंडर एका मोकळ्या जागी नेण्यात आला. त्यानंतर म्हणजे तब्बल 40 मिनिटांनी या महिलेने सिलेंडरवर दाबून धरलेला हात काढला. अग्निशमन दलाच्या जवानांनी हा सिलेंडर ताब्यात घेऊन संपूर्ण रिकामा केला. सर्वांचे जीव वाचावे म्हणून तिने तो तेवढ्या प्रेशरने तो पकडून होता ती. आणि नंतर मग बाकीच्या लोकांना आम्ही सांगितले की बाहेरचं सर्व इलेक्ट्रिसिटी वगैरे सर्व घट बसलेले देवांचे दिवे पण विझवले गेले. त्या पद्धतीने लोकांनी सहकार्य केलं. त्या पद्धतीने तो कमीत कमी मी बोलतो ना, किती लोकांचा आज निष्पाप लोकांचे जीव गेले असते. तो ह्याच्या जबाबदार गॅस एजन्सी आहे. मी त्याच्याबद्दल आपला केससुद्धा टाकणार आहे. आणि मी आपला कमिशनर, BMC कमिशनर आणि महानगर आपला गॅसची एजन्सी आहे त्याच्यावर आपण तो केस करणार आहोत. विक्रोळीच्या पार्क साईट भागात सिलेंडर स्फोटाने वर्षभरापूर्वी अनेक बळी घेतले होते. अशा स्थितीत या घटनेचं गांभीर्य वाढतं. विशेष म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेल्या अग्निशमन दलाला घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास काही तास लागतात. हे या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं करतं. प्रमिला यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे अनेकांचे प्राण वाचले खरे, पण भविष्यात अशा घटनांना आळा घालण्याची गरज आहे. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.